नमस्ते मंडळींनो, तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आता आपण आहोत गुहागर येथील काजोर्ली गावात आणि आपण प्रवास करत आहोत गणपतीपुळेच्या दिशेने। तर आपण आजचा हा व्हिडिओ आपला कमीत कमी ड्युरेशनचा ठेवायचा प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त सिनिक व्ह्यू तुमच्यापर्यंत कसे पोहोचवता येतील याचा प्रयत्न करणार आहोत। तर आता आपण पोहोचलोय रायभातगाव या पुलावर। रत्नागिरीकडे जाताना हा रायभातगाव पूल लागतो। गुहागर तालुक्यातील टोकाचे गाव म्हणजे भातगाव आणि रत्नागिरी तालुक्यातील राई हे गावाला जोडणारे हे पूल आहे। रत्नागिरी हे अंतर 50 किलोमीटरनी कमी झाले ते ह्या रायभातगाव पुलामुळे। तवसरच्या पुढे भातगाव मार्गे जाणारा रस्ता फारच रमणीय आहे। कधी दोन्ही बाजूला दाट झाडीचे डोंगर तर कधी एका बाजूला खोल दरी, जंगलातून जाणारा नागमोडी रस्ता कधी संपतो हे कळतही नाही। कातळे जेटी आणि रायभातगाव पुलामुळे थेट गणपतीपुळे, माळगुण, जयगड या स्थळांना भेट देऊन रत्नागिरीस जाणे फारच सोयीचे झाले आहे। बघता बघता आम्ही पोहोचलो गणपतीपुळेला आणि आमचे स्वागत झाले या भरघोस ट्रॅफिकने। आपण इयर एंड आणि लॉंग वीकेंडच्या दरम्यान इथं भेट देत असल्यामुळे भरपूर ट्रॅफिकला आपल्याला सामोरे जावे लागत आहे। फायनली अर्ध्या तासाचे ट्रॅफिक पार करून आपण गणपतीपुळेच्या गेट समोर पोहोचलो आणि आता आपण मुख्य कमानीच्या दिशेने प्रवास सुरू करत आहोत। मुख्य कमानीमध्ये जाण्यापूर्वीच आपण कमानीच्याच उजव्या बाजूला असलेल्या पेड पार्किंग मध्ये आपली कार पार्क केली आणि मग आपण मंदिराच्या दिशेने प्रवास सुरू केला। थोड्यात माझी नजर पडते या गोळ्याच्या गाडीवर आणि खूप वर्षांनी मी बर्फाच्या गोळ्याचा आनंद घेण्याकरता एक काला खट्टा गोळा ऑर्डर केला। इतक्या वर्षांनी देखील गोळा बनवण्याची प्रोसेस बघणं तितकंच आनंद देत होतं। गोळा खात खात आणि भल्या मोठ्या ट्रॅफिक पार करत आम्ही फायनली श्री क्षेत्र गणपतीपुळेच्या मुख्य प्रवेश कमानीच्या जवळ पोहोचलो। आता आपण आतमध्ये एंट्री करतोय। आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये, सो तुम्हाला एक नॉर्मली इथं लाईन दाखवतो। हे शाळेची सहल आलेली आहे कुठल्या तरी दुसऱ्या तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून आणि हे आपलं एंट्री पॉईंट आहे। आता आपण इथे चप्पल ठेवूया, इथे चप्पल ठेवायला जागा आहे आणि मग एंटर करूया। आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण इथपर्यंतच आता शूट करतोय आणि मग आता मागून शूट करूया मंदिराच्या। हा बघा गणपतीपुळेला मथुर उंटा आलाय। तुम्ही मथुर बैल बघितला असेल आतापर्यंत, पण इथं मथुर उंट आहे बघा। दोन दोन उंट आहेत। ते खूप गर्दी असल्यामुळे प्रॉपर शूट करायला भेटत नव्हतं, त्यामुळे आता आम्ही बॅक साईडला आलो आहे आणि आता बॅक साईडने तुम्हाला गणपतीपुळेचं मंदिराचं दर्शन करवतो आहे। बॅक साईड म्हणजे बाहेरून। तर मस्त छान छान व्हिडिओज काढूया मंदिराची आणि तुम्हाला दाखवतो। खूप गर्दी आहे बघा आतमध्ये, खूप गर्दी आहे, उभं राहायला पण जागा नाही, म्हणून आम्ही ठरवलं की दर्शन घेऊया आणि फटाफट निघूया। आता इथं आकाशात नीट बघा। मला हे पॅराशूट सारखं उडताना दिसत असेल त्याला पॅरामोटर असे बोलतात आणि हे एक ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी जी की नुकतीच गणपतीपुळे इथे सुरू झालेली आहे। आता आपण प्रवास करूया आरेवारेच्या दिशेने आणि पुढे तुम्हाला सर्व काही व्हिडिओज हे आरेवारेच्या बीचच्या दिसतील। आता आपण आहोत आरेवारे बीचच्या जवळ आणि हा आरेवारेचा रोड आहे। आता हे तुम्हाला दिसतंय ते सर्व आरेवारेचे समुद्रकिनारा आहे। इथं आज बरेच पर्यटक आलेले आहेत इथे सुद्धा आणि आपण आता इथे गाडी पार्क करूया आणि आनंद घेऊया ह्या क्षणाचा। आता आपण आरेवारे बीचला आहे आणि हा आता तुम्ही व्ह्यू बघा, किती सुंदर व्ह्यू दिसतोय। आज खूप भयंकर पर्यटक आहे। नेहमी जेव्हा आम्ही इथे येतो तेव्हा एकदम सुखसुखाट असतं, काही नसतं आणि एकदम शांती असते। आज कमीत कमी 100 लोक आहेत बीचवर। ही पाखाडी आहे, पाखाडीने आपण खाली जाऊया। पूर्ण व्ह्यू आहे। अगेन्स्ट लाईट आपण शूट करतोय म्हणून थोडं डार्क वाटेल तुम्हाला व्हिडिओ। बघा हाच तो मेन जो व्हायरलवाला व्ह्यू आहे तो हा आहे। सो अशा प्रकारे आजचा आपला गणपतीपुळेचा आणि आरेवारे बीचचा व्लॉग इथे संपत आहे।
तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून काही तुम्हाला नवनवीन गोष्ट बघायची इच्छा होत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद.